नमस्कार शेतकरी बांधवांनो, आज 6 ऑगस्ट 2026 रोजी महाराष्ट्रातील शेतकरी आणि हवामानाशी संबंधित काही महत्त्वाच्या घडामोडी समोर आलेल्या आहेत. आपण एक-एक करून प्रत्येक अपडेट बघून घेऊयात. आता जर आपण पहिल्या न्यूज अपडेटकडे जर वळालो, तर सर्वप्रथम हिंगोली जिल्ह्यातील महत्त्वाची एक बातमी समोर आलेली आहे. हिंगोली जिल्हा प्रशासनाने क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे मराठवाडा अध्यक्ष गजानन कावरखे यांना हद्दपारीची नोटीस बजावलेली आहे आणि या कारवाईनंतर राज्यातील शेतकरी संघटनांमध्ये नाराजीचे वातावरण आता निर्माण झालेले आहे. या प्रकरणाचा निषेध करत शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी ही नोटीस सार्वजनिकरित्या फाडून टाकलेली आहे. तसेच नोटीस मागे घेतली नाही तर हजारो शेतकऱ्यांसह मोठे आंदोलन करण्यात येईल असा इशाराही त्यांनी प्रशासनाला आता दिलेला आहे. आणि या प्रकरणाकडे आता राज्यातील शेतकरी संघटनांचे आता खास करून लक्ष लागलेले आहे. ओके, आता जर आपण नंतरच्या अपडेटकडे वळालो, शेतकरी कर्जमाफीबाबत अजून एक मोठी अपडेट आलेली आहे. ती म्हणजेच की आता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना अंतर्गत 10 ऑगस्ट 2026 रोजी दुसरी लाभार्थी यादी जाहीर करण्यात येणार आहे. आणि ज्या शेतकऱ्यांची नावे पहिल्या यादीत नव्हती त्यांच्यासाठी ही अपडेट महत्त्वाची ठरू शकते. त्यामुळे शेतकरी मंडळींनो, या अपडेटकडे तुम्ही कृपया करून लक्ष ठेवून राहा. ओके, आणि यासोबतच 2 लाखांपेक्षा जास्त थकीत पीक कर्ज घेतलेल्या किंवा असलेल्या शेतकऱ्यांसाठी वन टाईम सेटलमेंट म्हणजेच OTS योजना देखील 10 ऑगस्टपासून सुरू होणार आहे. यामुळे अनेक शेतकऱ्यांना थकीत कर्ज निकाली काढण्याची संधीसुद्धा मिळू शकते. तसेच आपण जर 6 ऑगस्टचा जर हवामानाचा अंदाज बघितला तर आता हवामान विभागाचा आपण ताजा अंदाज पाहूया. तर भारतीय हवामान विभागाने राज्यातील काही जिल्ह्यांसाठी आता पावसाचे अलर्टसुद्धा जारी केलेले आहेत. आता जर आपण बघितलं ऑरेंज अलर्ट, तर रायगड, पुणे घाट परिसर आणि सातारा घाट परिसरात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. या भागातील नागरिक आणि शेतकऱ्यांनी आवश्यक खबरदारी घेण्याचे आवाहनसुद्धा करण्यात आलेले आहे. जर आपण येलो अलर्टकडे जर वळालो, तर येलो अलर्टमध्ये मुंबई, ठाणे, पालघर आणि रत्नागिरी जिल्ह्यांमध्ये हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच मराठवाड्याची जर कंडिशन बघितली तर छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी आणि बीड या जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह हलका पाऊस पडण्याचा अंदाज आहे. तसेच विदर्भाकडे जर आपण वळालो, तर नागपूर, अमरावती, चंद्रपूर आणि बाकीच्या परिसरात या बहुतांश ठिकाणी कोरडे हवामान राहण्याची शक्यता असून काही भागात हलक्या सरी पडू शकतात. सध्या या भागासाठी कोणताही विशेष हवामान इशारा जारी करण्यात आलेला नाही आहे. तसेच हवामान तज्ज्ञांच्या माहितीनुसार 12 ऑगस्ट नंतर राज्यातील हवामानात बदल होण्याची शक्यता आहे. ओके, म्हणजेच की पुन्हा बदल होण्याची शक्यता आहे. त्या काळात काही भागांमध्ये पावसाचा जोर पुन्हा वाढू शकतो. आणि महिला शेतकऱ्यांसाठी एक मोठा निर्णयसुद्धा घेण्यात आलेला आहे. आता राज्यात महिला शेतकरी सक्षमीकरण अधिनियम 2026 लागू करण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल उचलण्यात आलेले आहे. आणि या कायद्यानुसार भूमिहीन महिला, बटाईदार, शेतमजूर, पशुपालक तसेच शेतीपूरक व्यवसाय करणाऱ्या महिलांनाही अधिकृत महिला शेतकरी म्हणून मान्यता आता दिली जाणार आहे. आणि पात्र महिलांना महिला शेतकरी प्रमाणपत्रसुद्धा दिले जाईल. या प्रमाणपत्राच्या आधारे त्या किसान क्रेडिट कार्ड म्हणजेच KCC, पीक विमा, विविध सरकारी अनुदाने आणि इतर कृषी योजनांचा लाभ स्वतःच्या नावाने सुद्धा त्या महिला घेऊ शकणार आहेत. तसेच महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीने जो हा निर्णय आहे तो महत्त्वाचा सुद्धा मानला जात आहे. ओके, तर शेतकरी मंडळींनो, या सर्व अपडेट्स, आजच्या प्रमुख अपडेट्स मी तुम्हाला एक-एक करून सांगितलेले आहेत. ओके, आणि पुढील शेती, हवामान आणि शासकीय योजनांच्या ताज्या अपडेटसाठी आपल्या या व्हिडिओला आधी लाईक करा, शेअर करा आणि माझे बडी नावाचं चॅनल आहे त्याला सबस्क्राईब करायला विसरू नका. ओके, धन्यवाद.